चला तर मंडळी, रोज रोज तेच तेच टेन्शन, भाजीला काय करावं भाजीला काय करावं. तर मग आज बनवणार आहोत आपण धाबा स्टाईल एकदम अशा पद्धतीने ही सोयाबीनची सांडग्याची भाजी. तर यासाठी आपल्याला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि खोबरं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे असं सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि गरम पाण्यामध्ये ही सांडगे सोयाबीनचे भिजवून घ्यायचे. तर त्या पाण्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका. तर या पद्धतीने एका सांडग्यापासून 4 तुकडे अशा पद्धतीने मी सांडग्याचे तुकडे करून घेतलेत. आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहरी टाकलेली आहे. कढीपत्ता असेल कढीपत्ता टाकून घ्या. आणि ही सगळी आपण जे पेस्ट करून घेतली होती ती सगळी आपण या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर याला छान असं परतून घ्यायचे. पूर्ण अशी ग्रेव्ही छान परतून झाल्यानंतर यामध्ये मीठ टाकायला विसरू नका. थोडंसं मीठ चवीनुसार टाकून घ्या आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्या. तर या पद्धतीने परतून झालेलं आहे. आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हवं असेल तेवढं तिखट टाकायचं, म्हणजेच काळं तिखट टाकलेलं आहे. आणि बेडगी मिरची पावडर टाकायचे. गरम मसाला म्हणजे सब्जी मसाला पण टाका आणि थोडंसं गरम मसाला टाका. नसेल तर काही हरकत नाही. आणि आपण काहीही न वापरता आपल्याला ही भाजी बनवायची एकदम धाबा स्टाईल एकच नंबर. तर या पद्धतीने मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. मिक्सरचं भांडं मध्ये थोडंसं पाणी ओतून पाणी टाकून घेतलं होतं. तर आणखीन थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि याला छान असं हलवून छान शिजवून घेऊ. तर या पद्धतीने आपल्या असं हलवून शिजवून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला ही सांडगी टाकून घ्यायची आहेत या भाजीमध्ये. तर ही भाजी उकळी आल्यानंतर छान सांडगे टाकून घेतलेले आहेत. याला छान अशी उकळी काढायची आहे. आणि या पद्धतीने ह्याला शिजल्यानंतर अशा पद्धतीने आपली भाजी तयार होते. तर पाहू शकता एकदम धाबा स्टाईल ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाकर किंवा पाव किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. थँक्यू.